ओके, लास्ट टाइम आपण व्हीलुकअप बघितलं होतं. आता आहे एच लुकअप. व्हीलुकअप कळाले ना सगळ्यांना? काय डाऊट्स होते व्हीलुकअप मध्ये? भवंतु नूतन प्रणवती प्रेरणा. ओके ओके. एच लुकअप म्हणजे असतं की हॉरिझॉन्टल लुकअप. त्यामध्ये काय असतं की हे सर्चिंग करतं रो वाईज, ज्यामध्ये सर्च सर्चिंगची जी पद्धत असते तो टॉप टू बॉटम असते. तो टॉप पासून सर्च करत येतो, तस तसं खाली जातो सर्च करत. व्हीलुकअप मध्ये काय असतं, आपला नॉर्मल फॉर्मॅट असतो, जसे की हेडर्स आपले वरती असतात फर्स्ट रो मध्ये, आणि व्हीलुकअप कसा सर्च करत जातो लेफ्ट टू राईट, म्हणजे ए बी सी डी असे कॉलम्स वाईज तिकडे जात असतो. तर एच लुकअप काय करतो, रो वाईज येतो. 1 2 3 4 5 6 असं रो वाईज तो सर्च करत जातो. आपला व्हीलुकअपचा फॉर्मॅट बघा कसा आहे. आपले हेडर्स आहेत, एम्प्लॉय डी, नेम, डिपार्टमेंट, सिटी वगैरे. ते एच लुकअप मध्ये कसं असतात, तर असे रो वाईज असतात. जे कॉलम वाईज असतात ते व्हीलुकअप मध्ये यूज करतो, आणि जे रो वाईज ज्यावेळी असतात आपले हेडर्स त्यावेळी आपण करतो एच लुकअप. ओके. व्हीलुकअप कधी यूज करायचा आणि एच लुकअप कधी यूज करायचा कळालं? ज्यावेळी व्हर्टिकल डेटा असतो, आपले हेडर्स कॉलम वाईज असतात, त्यावेळी व्हीलुकअप, आणि आपले हेडर्स जर रो वाईज असतील तर एच लुकअप. ओके, येथेपर्यंत कुणाला काय डाऊट? ठीक आहे, एकदा डेटा समजून घ्या. फर्स्टली एम्प्लॉय आयडी आहेत फर्स्ट रो मध्ये सगळ्या, देन त्यांचं नेम, डिपार्टमेंट, सिटी, सेल्स, टार्गेट, सॅलरी, रेटिंग, फोन नंबर अँड जॉईनिंग डेट. ओके, ही एक एम्प्लॉय आयडी आहे 101. तर मला त्याची सॅलरी फाइंड आउट करायची आहे. सो मी एच लुकअप यूज केलेला आहे, कारण की आपला डेटा हॉरिझॉन्टली सगळा स्प्रेड आउट झालेला आहे. आपले हेडर्स आहेत रो वाईज, सो यूज केलं एच लुकअप. सेम व्ही लुकअप सारखा फॉर्म्युला. एच लुकअप मध्ये ऍट्रिब्यूट्स आहेत. फर्स्ट की लुकअप व्हॅल्यू, की आपल्याला कोणत्या व्हॅल्यू रिलेटेड डेटा फाइंड आउट करायचा. सो मला 101 पाहिजे, सो मी लुकअप व्हॅल्यू चूज केली 101. देन टेबल ॲरे. टेबल ॲरे मीन्स जिथे ती व्हॅल्यू लाय आहे, ज्या डेटामधून ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सो मी पूर्ण टेबल सिलेक्ट केलेला आहे अप टू लास्ट रेकॉर्ड पर्यंत. ठीक आहे, इथं डीए झालेला आहे, सो सी डब्ल्यू करायला पाहिजे फक्त. ओके, अँड देन रो इंडेक्स नंबर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सॅलरी. सॅलरी कोणत्या रो मध्ये? 7th रो मध्ये. सो इथं चूज केलेलं आहे 7. आणि रेंज लुकअप मीन्स 0 और 1. एक्झॅक्ट मॅच पाहिजे की अप्रॉक्सिमेट मॅच पाहिजे? सो मला पाहिजे एक्झॅक्ट मॅच, सो मी चूज केलं फॉल. देन एंटर. आली 101 ची सॅलरी 37,919. व्ही लुकअप मध्ये इथं काय होतं, इथे रो इंडेक्स नंबर आहे, तर व्ही लुकअप मध्ये काय असणार? एच लुकअप मध्ये जर तिथे रो इंडेक्स नंबर असेल
कारण की रो वाईज डेटा स्प्रेड आउट झालाय. तर व्ही लुकअप मध्ये कोणता घेणार नंबर आपण? कॉलम इंडेक्स नंबर असणार. कळाला डिफरन्स? सो एंटर प्रेस देन ड्रॅग अँड ड्रॉप. ठीक आहे. सो मला आता फोन नंबरची सिंटॅक्स सांगा. फंक्शन कसं असणार? एनीवन? सुनीता कोहली. सुनीता कोहली. सर क्वेश्चन रिपीट करना जायचं. मला फोन नंबर फाइंड आउट करायचा आहे 101 एम्प्लॉय आयडी साठी. सो मला फॉर्म्युला सांगा एच लुकअपचा काय असेल? इक्वल टू एच लुकअप ओके देन एम्प्लॉय आयडी एम्प्लॉय आयडी चूज केली. कॉमा कॉमा आणि टेबल पूर्ण सिलेक्ट करना. टेबल. ठीक आहे. आता मी टेबल एवढाच सिलेक्ट करतो कारण की 101 आहे. कॉमा लाईन रो इंडेक्स नंबर काय असेल? लाईन 9. करेक्ट. देन ट्रू और फॉल्स? फॉल्स फॉल्स. करेक्ट. ड्रॅग अँड ड्रॉप करू 103 106 साठी. एन एरर काय येत आहे? काय चुकले? सुनीता सांगता काय चुकले यामध्ये? ड्रॅग अँड ड्रॉप केल्यावर व्हॅल्यू नॉट फाउंड वाला एरर येत आहे. सो काय करायला पाहिजे? डॉलर ऍड करायला लागेल सर. कशामध्ये? कुठे ऍड करायचा? लुकअप व्हॅल्यूला का टेबल ॲरे मध्ये का रो इंडेक्स नंबर? रो इंडेक्स रो इंडेक्स. सर टेबल लॉक करावं लागेल ना? येस करेक्ट. टेबल लॉक करायला लागेल पहिला. ओके. टेबल लॉक केल्यानंतर इथे बघा काय झालंय इश्यू. हा टेबल कोणता घेत आहे? या रो पासून. तर एम्प्लॉय आयडी काउंटच करत नाही. सो त्याला कुठून कळणार की 103 चा रेकॉर्ड कोणता आहे? देन सेकंड एरियामध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे. हा B3 पासून येत आहे. थर्ड रो पासून टेबल येत आहे. त्याने एम्प्लॉय आयडी तो कसा फाइंड आउट करेल की कोणत्या एम्प्लॉय आयडीच्या काय डिटेल्स आहेत? सो आपल्याला टेबल ॲरे लॉक करावं लागेल अँड देन ड्रॅग अँड ड्रॉप. ओके. वैष्णवी डिपार्टमेंट साठी क्वेरी सांगा. ओके सर. ओके. लुकअप व्हॅल्यू काय असेल? एम्प्लॉय आय डी ओके. एम्प्लॉय आयडी. देन टेबल सिलेक्ट करावं लागेल. टेबल. देन फोर नंबर कॉलम. 4 नंबर. सॉरी रो. ओके. 4. देन एक्झॅक्ट और अप्रॉक्सिमेट. एक्झॅक्ट.
ओके, काय आलं इथे? बेंगलोर प्रिंट झाले. डिपार्टमेंट मध्ये बेंगलोर प्रिंट झाले. इज इट करेक्ट? कुठे इश्यू आला? इंडेक्स नंबर इंडेक्स नंबर करेक्ट. डिपार्टमेंटचा इंडेक्स नंबर किती आहे? 3 आहे. नंबर वैष्णवींनी सांगितलंय 4 नंबर साठी सिटी आहे. डिपार्टमेंटचा इंडेक्स नंबर आहे 3. कळालं वैष्णवी काय प्रॉब्लेम नव्हता? कुठे चुकला तुम्ही? ओके ओके सर. ओके, ड्रॅग अँड ड्रॉप केल्यावर येणार व्हॅल्यू. वैष्णवी अजून काय करायला पाहिजे होतं? सर तिथे डॉलर साईन टाकावे लागेल. करेक्ट, डॉलर. ओके, लास्ट आहे सिटी. कोण सांगणार? सिटी साठी कोण सांगणार आहे सिंटॅक्स? पूनम सांगता? हो सर. ओके इज इक्वल टू एच लुकअप ओके. लुकअप देन व्हॅल्यू एम्प्लॉई आय डी एम्प्लॉय आयडी. देन टेबल सिलेक्ट करायचं. टेबल सिलेक्ट केला. कॉमा कॉमा 4 करेक्ट. देन एक्झॅक्ट False. एंटर. ड्रॅग अँड ड्रॉप करू. नाही डॉलर साईन टाकावं लागेल टेबल लॉक करायला. कळालं एच लुकअपचा यूज कसं होतं, वर्किंग सिंटॅक्स. येस सर. सो सिमिलर व्ही लुकअप मध्ये कसं होतं? व्ही लुकअप सर्च करत होता लेफ्ट टू राईट. ओके, तर एच लुकअप कसं सिलेक्ट करत जातं? फर्स्ट रो पासून ते लास्ट रो पर्यंत सिलेक्ट येतं, म्हणजे की टॉप पासून ते बॉटम पर्यंत येतं. आणि व्ही लुकअप मध्ये होतं की आपली लुकअप व्हॅल्यू फर्स्ट कॉलम मध्ये लाईव्ह पाहिजे. तर एच लुकअप मध्ये काय आहे की आपली लुकअप व्हॅल्यू ही फर्स्ट रो मध्ये पाहिजे. जर मी इथं समजा इथं मी दिलेलं आहे गेस हा नंबर कॉपी केला, तर मला पाहिजे की हा नंबर कोणाचा आहे. ठीक आहे, व्हॅल्यू आल्या, फाइंड आउट झाल्या. याचं काय रिझन आहे की आपली लुकअप व्हॅल्यू फर्स्ट कॉलम मध्ये नाही आहे. आपली लुकअप व्हॅल्यू आहे लास्ट टू रोज मध्ये. सो एच लुकअप ची पहिली कंडिशन आहे की जी आपली लुकअप व्हॅल्यू असेल ती फर्स्ट रो मध्ये पाहिजे, आणि त्याचे सर्चिंग अप्रोच आहे टॉप टू बॉटम. आणि जर डुप्लिकेट्स असतील तो जे पहिला ऑकरन्सला येईल तो फक्त तो रिटर्न करणार. हे झालंय एच लुकअपचं. ओके, आता एच लुकअप मध्ये आपण अप्रॉक्स बघू. हा एक सिंपल डेटा आहे जो की हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मध्ये. क्वांटिटी दिलेली आहे 0, 10, 25, 50 आणि 100. आणि जर ती क्वांटिटी बाय केली तर डिस्काउंट दिलेला आहे, आणि त्याचं टेबलचं मिनिंग इथे आहे. जर आपण 0 to 9 मध्ये क्वांटिटी परचेस केली तर त्याला 2% डिस्काउंट मिळेल. 10 to 24 जर क्वांटिटी असेल तर 5%, 25 to 49 8%,
50 to 99 असेल तर 12 आणि 100 प्लस असतील तर 18% डिस्काउंट मिळेल. डेटा कळाला? ओके. आता मी आयटम परचेस केले 42, तर मला किती पर्सेंट डिस्काउंट मिळेल? 8%. 8%. ओके. खरं इथं या टेबलमध्ये 42 प्रेझेंट आहे. या मेन टेबलमध्ये नाही, इथे फक्त 50 आहे. 50 ला डिरेक्टली आपण जर एक्झॅक्ट मॅच लावलं नाहीतर अप्रॉक्सिमेट मॅच जर यूज केलं तर 12% देईल. सो सिमिलर व्ही लुकअप मध्ये जसं होतं की अप्रॉक्सिमेट मॅच वर्क होतं, सेम तसंच एच लुकअप मध्ये करतं. यामध्ये पण तेच सेम की अप्रॉक्सिमेट मॅच काय रिटर्न करतं? क्लोजेस्ट लोअर व्हॅल्यू, सेम ॲज अ व्ही लुकअप. व्ही लुकअप मध्ये होतं की जो कॉलम आहे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झालेला असला पाहिजे. सेम एच लुकअप मध्ये बट इन अपोजिट वे. फर्स्ट रो जो आहे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्टिंग असलं पाहिजे. 0, 10, 25, 50 अँड 100 असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. सो त्यामुळे इथं आपण यूज केलं एच लुकअप मध्ये. सेम लुकअप व्हॅल्यू दिलेलं आहे 42, टेबल दिलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरचं डिस्काउंट फाइंड आउट करायचं आहे. सो कॉलम रो नंबर घेतला 2 अँड रेंज लुकअप आपण सेट केलंय ट्रू, म्हणजे की अप्रॉक्सिमेट मॅच. सो तिथे काय येणार? 8%. जर इथं मी 49% दिले तर किती होईल? 8%. करेक्ट. जर इथं मी 99 केलं तर 12. 12. ओके. कळालं एच लुकअप? व्ही लुकअपच्या लिमिटेशन्स कोण सांगणार मला? व्ही लुकअपच्या लिमिटेशन्स आणि एच लुकअपच्या पण लिमिटेशन्स. काय प्रॉब्लेम्स आहेत या दोन्हीमध्ये? Sir, VLOOKUP मध्ये it should be placed in first column only. And if there is any duplicate, the first one which is there, that only will be taken. As compared to HLOOKUP, it compares with the first row, and if there is duplicate again, the first one will be as taken. And it starts searching from row wise, it's top to bottom, HLOOKUP. सपोज हा एक आपल्याकडे एक डेटा आहे, ठीक आहे. जर मला या फोन नंबरवरून युजरची इन्फॉर्मेशन काढायची असेल, ओके, हा एक फोन नंबर आहे आणि मला पूर्ण त्या युजरची इन्फॉर्मेशन पाहिजे, तर मी कशी फाइंड आउट करणार? त्याचा नेम, त्याचा डिपार्टमेंट, कोणतं व्ही लुकअप यूज करू शकतो का एच लुकअप यूज करू शकतो आपण यामध्ये? VLOOKUP. व्ही लुकअप सिंटॅक्स सांगणार सृष्टी? मी ट्राय करेन. ओके, ट्राय करा. सो मला आता पहिला फाइंड नेम करायचं आहे, ठीक आहे. नेम फाइंड जाऊ करायचं आहे, जी फील्ड आहे बी कॉलम मध्ये. सो सांगा, लुकअप व्हॅल्यू झाली, टेबल आयडी काय असेल?
B1 B कुठून B1 B1 पासून ते J पर्यंतचा. ओके देन कॉलम इंडेक्स नंबर काय असेल? index number I guess 2 2. ओके सेम एक्झॅक्ट मॅच ना. yes काय एरर आला? $sign सर आपण नाही लावली. डॉलर साइनचा संबंध आहे, ते फक्त ड्रॅग अँड ड्रॉप साठी यूज असतो. ओके डॉलरचा इथं काय नाही तसं. मे बी एम्प्लॉई ID फर्स्ट रूल काय होता? जी लुकअप व्हॅल्यू असेल ती फर्स्ट कॉलम मध्ये लाई पाहिजे टेबलच्या. ही कोणत्या कॉलम मध्ये आहे? 9th कॉलम मध्ये आहे. आणि तुम्ही टेबल स्टार्ट करून केलाय बी पासून केलाय. हे व्हॅलिड आहे? जर तुम्हाला फक्त जर जॉईनिंग डेट काढायची असेल तर आता इथे तुम्ही जे सेकंड कॉलम तुम्हाला जॉईनिंग डेट आली असती, कारण की फॉर्म्युला मध्ये कसं आहे, जी लुकअप व्हॅल्यू आहे ती पहिल्या कॉलम मध्ये आहे इथे जो टेबल अरे आहे. त्यानंतर सेकंड कॉलम चूज केलाय जेणेकरून की जॉईनिंग डेट प्रिंट होईल. ह्याच्यावरून आपण काढू शकतो फोन नंबर वरून डिटेल सगळ्या एम्प्लॉयच्या VLOOKUP यूज करून. तर नाही, चुकीचा अप्रोच आहे सृष्टी. ओके सो काय करावे लागणार? यशदीप, भवंतो, पूनम, नूतन खोत, हा सर. काय करावं लागणार? मला आता फोन नंबर वरून एम्प्लॉयची सगळी डिटेल्स पाहिजे. फोन नंबर वरून एम्प्लॉई डिटेल्स. येस. एच लुकअप. विच वन? एच और ए? एच का एक्स? नाही सर, नाही आयडिया मला. ओके. जर आपल्याला अशी जर प्रॉब्लेम आला जसं की फोन नंबरवरून इतर डिटेल काढायचे असतील जे की फर्स्ट कॉलम मध्ये लाईन आहे और फर्स्ट रो मध्ये नसेल, तर यासाठी ऑप्शन आहे एक्स लुकअप. एक्स लुकअप काय करतं? त्याला काहीच कंडिशन नाही जसं की VLOOKUP सारखं. ही VLOOKUP आणि HLOOKUP ची रिप्लेसमेंट आहे. ते कोठेही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतं. जरी तुम्ही इथं जॉईनिंग डेट 21 ऑक्टोबर 2022 ही जर पास केली, याच्यावरून मला एम्प्लॉय डिटेल्स दे, तर एक्स लुकअप थ्रू आपण हा पूर्ण रो फाइंड आउट करू शकतो. कळालं? जर आपण इथे म्हणले की ह्या सेल्स नंबरवरून 63867 हे कोणाला टार्गेट दिले, नाहीतर कोणी सेल्स एवढे केलेत, तर त्यावरून पूर्ण आपण हा रो फाइंड आउट करू शकतो युजिंग एक्स लुकअप. एक्स लुकअप हे VLOOKUP आणि HLOOKUPचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे, जे की कोठेही कुठूनही कोणत्याही प्रकारे जसे की बॉटम लो, टॉप ऑर्डर टू बॉटम ऑर्डर, नाहीतर लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, कसाही डेटा फाइंड आउट करून ते आपल्याला देऊ शकतं. कळालं एक्स लुकअपचा यूज? ओके सर. ओके सृष्टी, मी ग्रुपवर एक फाईल शेअर करेन, ओके सर तुम्ही ओपन करून प्रेझेंट करा.
आपण घेऊ. ओके. केलं बघू, ओपन कर. हाँ सर, डाउनलोड कर दिया. सर स्क्रीन विजिबल है. येस. ओके, गो टू शीट 1, एक्स लुकअप. हां, एवढंच. फर्स्टली डेटा समजून घ्या की काय. एम्प्लॉईज डिटेल आहेत सिम्पली 10 कॉलम्स आहेत. एम्प्लॉय डी, नेम, डिपार्टमेंट, सिटी, सेल्स टार्गेट, सॅलरी, रेटिंग अँड फोन. एक्सेल शीटच ओपन असू द्या सृष्टी. ओके सर. ओके, सो इकडे एम कॉलम मध्ये मी थोडे क्वेश्चन्स आहेत. सॅलरी ऑफ 105 मला फाइंड आउट करायचे. सो डिरेक्टली मी आधी फॉर्म्युला लिहिलेला आहे. सृष्टी एन कॉलम मध्ये त्या फॉर्म्युलावर क्लिक करा. सॅलरी ऑफ 105 नंतरचा N15 आय गेस. हां, करेक्ट. एक्सच्या आधी इज इक्वल टू साइन अप्लाय करा. ओके, फर्स्ट 105 वर क्लिक करता. सेम फॉर्म्युला बार मध्येच. नो 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 नो. M14 डिलीट करा ते. ओके, देन गो टू 105. ओके, ॲट्रिब्यूट समजून घ्या पहिला एक्स लुकअपचे काय काय आहेत. फर्स्टली लुकअप व्हॅल्यू आहे ज्याच्या रिलेटेड आपण डेटा फाइंड आउट करणार आहे ती सर्च व्हॅल्यू, सेम ॲज व्ही लुकअप अँड एच लुकअप. देन सेकंड वन आहे लुकअप ॲरे. सृष्टी गो टू द A2. येस, दिस इज अवर लुकअप ॲरे. लुकअप ॲरे म्हणजे काय असतं, ज्याच्या अशी रेंज ज्यामध्ये लुकअप व्हॅल्यू आपली लाय आहे. म्हणजे लुकअप व्हॅल्यू आपली आहे 105, इट्स एम्प्लॉय डी. सो एम्प्लॉय डी कोणत्या कॉलम मध्ये आहे, ए कॉलम मध्ये. सो आपण ती रेंज दिली A2 to A101. ओके, हा झाला आपला लुकअप ॲरे जो डिपेंडेंट असतो लुकअप व्हॅल्यू वर. देन पुढे आहे रिटर्न ॲरे. गो टू द G2. ओके, हा आहे रिटर्न ॲरे. रिटर्न ॲरे म्हणजे काय, आपल्याला सॅलरी शो करायची आहे. जे आउटपुट आपल्याला जे पाहिजे आहे
त्याची रेंज आपल्याला द्यायची आहे. आपल्याला सॅलरी द्यायची आहे म्हणून आपण काय चूज केलंय, सॅलरी कॉलम. हे झाला आपला रिटर्न ॲरे. ओके, कळालं? या 3 ॲट्रिब्यूट मध्ये कोणाला काय डाऊट? कोणाला काय डाऊट आहे या 3 ॲट्रिब्यूट मध्ये? लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे, रिटर्न ॲरे. सो एक्स लुकअपची अजून एक कंडिशन आहे की जो लुकअप ॲरे असतो आणि जो रिटर्न ॲरे याची साईज सेम पाहिजे. चेक करा तुम्ही इथे कशी साईज आहे. लुकअप ॲरेची साईज बघा, A101. किती रेकॉर्ड्स असतील? 99 रेकॉर्ड्स आहेत. सेम रिटर्न ॲरे मध्ये पण 99 रेकॉर्ड्सच असले पाहिजे. ही एक एक्स लुकअपची कंडिशन आहे की लुकअप ॲरे आणि रिटर्न ॲरेची साईज सेम असली पाहिजे. ओके, एंटर प्रेस करा सृष्टी. ओके, क्रॉस चेक करा एकदा. 105 ची सॅलरी किती आहे? 105. रो नंबर 6, G6. येस, आहे सिमिलर. ओके, कळालं एक्स लुकअप कसं वर्क करतो. जर आता तुम्हाला या सॅलरीवरून जर एम्प्लॉय आय डी फाइंड आउट करू शकता पाहिजे असेल तर तीही होऊ शकते. ते आपण पुढे बघू, एक एक ॲट्रिब्यूट आधी समजून घेऊ. ओके, देन सेकंड क्वेश्चन आहे व्हॅल्यू नॉट फाउंड. ओके, क्लिक करा N16 और 15 आय गेस, N15. देन इक्वल टू साइन अप्लाई करा एक्स लुकअपच्या आधी. असं क्लिक ऑन 999 फॉर्म्युला बार. ठीक आहे, ही आपली लुकअप व्हॅल्यू आहे जी की 999 आहे. ती एम्प्लॉय आय डी नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, सो नेक्स्ट A22101 हा आहे आपला लुकअप ॲरे. लुकअप ॲरे का आहे तो? कारण की एम्प्लॉय आय डी आपल्याला एम्प्लॉय आय डी वरून आपल्याला डेटा फाइंड आउट करायचे. ठीक आहे, सो आपण एक रॅन्डम चूज केला सॅलरी. आपल्याला सॅलरी फाइंड आउट करायचं असा एक रॅन्डम गेस केलं. आपल्याकडे रेकॉर्ड नाही आहे 999 या एम्प्लॉय आय डीचा. सो काय प्रिंट व्हायला पाहिजे? एम्प्लॉय नॉट फाउंड. क्लिक ऑन एम्प्लॉय नॉट फाउंड. कोणतं ॲट्रिब्यूट झालं? इफ नॉट फाउंड आलं. जर ती व्हॅल्यू आपल्याकडे नसेल तर हा टेक्स्ट प्रिंट होणार. कळालं? आपल्याकडे 999चा रेकॉर्ड आहे अवेलेबल डेटामध्ये. आपल्याकडे 100च एम्प्लॉय आहेत ज्यांची एम्प्लॉय आय डी 101 पासून स्टार्ट होते ते शेवट होतो आय गेस 200 पर्यंत. सो 999 हा रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे. सो इथं काय प्रिंट होणार? एंटरप्रेस करा सृष्टी. एम्प्लॉय नॉट फाउंड. ओके, परत N15 वर जाऊ. N15 सेल नंबर N15. ओके, गो टू फॉर्म्युला बार and change value 999 to 106. आता काय प्रिंट होणार सांगणार? कोणत्या रेकॉर्डचं काय व्हॅल्यू येणार? पुन्हा
वन झिरो सिक्सचे डिटेल्स येते. कुठचे डिटेल्स येणार? लुकअप ॲरे मधले येणार का रिटर्न ॲरे मधले येणार? पुन्हा कशातले येणार? रिटर्न ॲरे मधले. रिटर्न ॲरे आपण कोणता सिलेक्ट केलाय? कलर कोडिंग बघा. रिटर्न ॲरे वरती क्लिक करा सृष्टी. रिटर्न ॲरेचा कलर काय? रेड. रेड कोणत्या कॉलमला अप्लाय झालाय? सॅलरी. कॉलम वाला. सॅलरी. म्हणजे काय प्रिंट होणार? 106 ची सॅलरी. सॅलरी. करेक्ट. एंटर प्रेस करा. झाली सॅलरी. क्रॉस चेक करा एकदा. व्हॅल्यू नॉट फाउंडचा यूज. इफ नॉट फाउंडचा जर रेकॉर्ड प्रेझेंट नसेल तर इफ नॉट फाउंडला जो टेक्स्ट दिला असतो तो प्रिंट होतो. ओके, थर्ड क्वेश्चन आहे बघा. फाइंड एम्प्लॉय आयडी युजिंग नेम. इक्वल टू साइन अप्लाई करा प्लीज. ओके, अमितवर क्लिक करा. ओके, आता मी काय दिलंय? लुकअप व्हॅल्यू अमित दिलंय. अमित कोणत्या कॉलम मध्ये दिलाय? कोणत्या कॉलम मध्ये आहे अमित? एकदा सृष्टी जरा लेफ्ट करा. अमित कोणत्या कॉलम मध्ये? सेकंड कॉलम मध्ये आहे, म्हणजे डी कॉलम मध्ये आहे. सो मला अमितची एम्प्लॉय आयडी पाहिजे. सो लुकअप ॲरे मी चूज केला. अमितचा कॉलम मीन्स नेमचा कॉलम, आणि मला काय पाहिजे? अमितची एम्प्लॉय आयडी. सो रिटर्न ॲरे मध्ये कोणता कॉलम येणार? रिटर्न ॲरे मध्ये कोणता कॉलम येणार? एम्प्लॉय आयडी. हे आपण व्ही लुकअप नाही तर एच लुकअप न फाइंड आउट करू शकतो. या डेटामध्ये जर आपण व्ही लुकअप नाही तर एच लुकअप अप्लाय केलं, सेम मला अमितची एम्प्लॉय आयडी फाइंड आउट करायचे तर ते होऊ शकेल पॉसिबल? थ्रू आपण कोठूनही कसाही डेटा फाइंड आउट करू शकतो. आपण लेफ्ट टू राईट पण जाऊ शकतो, राईट टू लेफ्ट जाऊ शकतो, टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप कसंही आपण सर्चिंग करू शकतो. हा सिंटॅक्स कळाला सगळ्यांना? एच लुकअप, अमित, बी कॉलम अँड A22 A101 कॉलम. ओके, एंटर प्रेस करा. अमितची एम्प्लॉय आयडी चेक करा एकदा, क्रॉस चेक. आले? अमित खाली पण कुठेतरी असेल बघा. 190. 126 का रिटर्न केलं? कारण की डुप्लिकेट मे बी अकर झालं असेल तर फर्स्ट वालं. करेक्ट, डुप्लिकेट अक्वायर झालं. सो फर्स्ट जो रेकॉर्ड येईल सर्चिंग मध्ये तो रिटर्न करा. कळालं एक्स लुकअप काय असतं? Yes. फर्स्ट शीट आहे बघा, मॅच मोड. फिफ्थ ॲट्रिब्यूट आहे ते बघू आता. हा एक डेटा आहे सिंपल. सेल्स फ्रॉम अँड कमिशन 0, 5, 5,000, 10,000, 20, 30, 40, 50 रिलेटेडचे कमिशन दिलेलं आहे.
2% to 18%. Okay. Srishti, click on X lookup to formula, first formula. Yes. Equal to apply करा. Then go to the B2 to B10. जी व्हॅल्यू प्रिंट आउट केले. ओके. यात पहिले 3 ॲट्रिब्यूट कळाले. लुकअप व्हॅल्यू आहे, त्यानंतर लुकअप ॲरे दिलेला आहे आणि रिटर्न ॲरे दिलेला आहे. हे 3 मॅन्डेटरी आहेत. यांचा यूज कायम झालाच पाहिजे. जर या तिन्हीपैकी एक जरी व्हॅल्यू आपण पास केली नाही तर आपल्याला रिझल्ट येणार नाही. आणि जे बाकीचे 3 आहेत जे की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलेत बघा, इफ नॉट फाउंड, मॅच मोड आणि सर्च मोड, हे तिन्ही जरी व्हॅल्यूज आपण प्रोव्हाइड केल्या नाही तरी चालतं. पहिले 3 आहेत ते मॅन्डेटरी आहेत. ओके. सो रिटर्न ॲरे, देन मध्ये तिथे क्लिक करा. इफ नॉट फाउंड आहे, त्यानंतर काय मी दिले, मॅच फाउंड. सॉरी, पुढे एकदा क्लिक करा. 0च्या अलीकडे जरा 0. ओके. मॅच मोड आला, ते 0 डिलीट करा. 0 डिलीट करू का? हा, येस. ओके. मॅच मोड मध्ये बघा, त्याने झूम इन. तुम्ही म्यूट करा आणि चालेल, म्यूट केलं चालेल. ओके. ओके. झूम इन करा थोडं. ठीक आहे. मॅच मोड मध्ये 4 सब ॲट्रिब्यूट्स आहेत. जसे की फर्स्ट आहे 0 फॉर एक्झॅक्ट मॅच, त्यानंतर -1 आहे ते लोएस्ट स्मॉलर व्हॅल्यू साठी, त्यानंतर 1 आहे बिगेस्ट स्मॉलर व्हॅल्यू साठी, आणि 2 आहे ते वाईल्ड कार्ड कॅरेक्टर मॅच. ओके. हे चारही पण आता बघायचे आहेत आपल्याला. सो सृष्टी 0 टाईप करा, एक्झॅक्ट मॅच बघू आपण, अँड देन एंटर. 009 त्यावर त्या सेलमध्ये जाऊ परत, E4 वर. ओके. फॉर्म्युला बार मध्ये क्लिक करा एकदा कुठे पण. ठीक आहे. सिंपल. आपल्याला 30,000 या सेलसाठी कमिशन फाइंड आउट करायचं होतं. ओके. त्यामुळे पहिल्यांदा लुकअप व्हॅल्यू सेट केले 30,000, त्यानंतर लुकअप ॲरे सेट केलाय पहिला कॉलम, देन रिटर्न ॲरे आपल्याला काय पाहिजे, कमिशन पाहिजे. रिटर्न ॲरे मध्ये कमिशनचा कॉलम सिलेक्ट केलेला आहे. आणि मॅच मोड बघा आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे. सो 0 पुट केलं अँड देन एंटर प्रेस करा सृष्टी. सो काय व्हॅल्यू येणार 30,000 ची, 9%. 6th रो मध्ये 30,000 चं कमिशन काय दिले, 9%. कळालं. एक्झॅक्ट मॅच म्हणजे एक्झॅक्टली व्हॅल्यू फाउंड करून ती त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके. देन गो टू द सेकंड वन. अप्लाय इक्वल टू. सर ते पर्सेंटेज मध्ये नाही येऊ शकत का? हा, ते मग डेटा टाईप चेंज करायला लागणार त्या सेलचा. हां. ओके. सृष्टी चेंज करता त्या सेलचा डेटा टाईप. नो, क्लिक, कंट्रोल Z, प्रेस एंटर प्रेस करा तुम्ही फक्त. ओके. त्या कॉलम सेल वरती जा. आता डेटा टाईप चेंज करा जो की जनरल आहे तो.
पर्सेंट मध्ये करा. आणि झिरोज पण कमी करू शकता तुम्ही. झिरोज कसे कमी करायचे? डायरेक्टली त्याच्या नंबरच्या सर वरती आहे बघ. ते नंबरच्या वरती झिरोज आहे ना तिथून मायनस करू शकतो ना. हा येस तेच सांगत आहे त्यांना. जो की पर्सेंटचा सिम्बॉल आहे त्याच्या खाली आहे बघा, डिक्रीज डेसिमल म्हणून ऑप्शन आहे. हा तो करेक्ट. येस कळालं. ओके. सेकंड हा आहे -1. ओके. 35,000 आहे आपल्याकडे. 35,000 व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. सो -1 वर क्लिक करा एकदा. डिलीट करा ते -1. -1 काय करतं? स्मॉलेस्ट नंबर देतं. परत प्रिंट करा -1 and enter. सो 35,000 काय देणार प्रिंट? 30 आणि 40,000 मध्ये लाय करतं. सो ते 11% रिटर्न करणार नाही 40,000 तर. -1 दिले तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके. Okay, sir. Which is lower? Which is lower, correct. And then for one which is bigger, equal to sign apply करा. Then go to 1, B10, 1. डिलीट करा ते. 1 चा यूज काय? एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट लार्जेस्ट आयटम. 1 प्रेस करा. आता कोणती व्हॅल्यू देणार तो 35,000 साठी? Largest. लार्जेस्ट मीन्स 11% वाली. 11%. एंटर प्रेस करा. आलं 11%. हे जर पर्सेंट मध्ये चेंज करायचं असेल तर सेल सिलेक्ट करून डेटा टाइप चेंज करा. All right, sir. ओके. आता खाली जावा जरा, स्क्रोल करा. ओके. हा एक टेबल आहे. नेम आणि डिपार्टमेंट आहे अमित पाटील, रोहित शर्मा. ओके. समजला डेटा? सिंपल डेटा आहे. क्वेश्चन आहे इथे G15 मध्ये. क्लिक ऑन G16 आहे. ओके. क्वेश्चन काय? फाइंड डिपार्टमेंट ऑफ नेम स्टार्टिंग विथ स्नेहा. म्हणजे ज्यांची स्नेहा नाव असेल त्यांचे आपल्याला डिपार्टमेंट्स फाइंड करायचे. आता आपल्याकडे एकच इथे आहे स्नेहा वर्मा म्हणून. सो आता आपल्याकडे प्रिंट होताना फक्त HR प्रिंट होईल. सृष्टी, रो नंबर 21 मध्ये तुम्ही एक ऍड करता नाव. येस कॅपिटल स्नेहा लिहा. स्नेहा अँड पाटील. ओके. गॅप द्या ना मध्ये, स्पेस नेम अँड सरनेम मध्ये. ओके. आणि त्यांचं डिपार्टमेंट मेन्शन करायचं कोणतं पण. ओके. इथे एक्स लुकअपचा जो फॉर्म्युला आहे बा स्नेहाच्या पुढे
ठीक आहे, इक्वल टू अप्लाय करा. देन इथं जो लुकअप ॲरे आणि टेबल ॲरे आहे तो जरा चेंज करा. हा ते करेक्ट आहे, ते बरोबर आहे व्हॅल्यू. A2 हा तो लुकअप ॲरे चेंज करा आणि इथं काय करा A16 to A21 असेल. ओके, नाही चुकीचं आहे, कॉमा आलाय मध्ये. A16 to A21 कॉमा, then B16 to B21. ओके, देन 2 वर जावा, डिलीट करा ते. 2 कशासाठी होतं? वाईल्ड कार्ड कॅरेक्टर मॅच. ओके, वाईल्ड कार्ड कॅरेक्टर कशासाठी यूज होतात? जर आपल्याला टेक्स्ट रिलेटेड जर काहीतरी फाइंड आउट करायचं असेल तर वाईल्ड कार्ड कॅरेक्टर यूज होतात. ओके, सांगतो तुम्हाला ते डिटेलमध्ये. 2 प्रेस करा अँड देन एंटर. फर्स्ट ऑकरन्स आलं. ओके, क्लिक परत HR वरती जाऊ. G17 HR तो फॉर्म्युला ओपन करा परत. ओके, ठीक आहे. इथे मी पहिल्यांदा लुकअप व्हॅल्यू आहे स्नेहा आणि त्यानंतर स्टार आहे. लुकअप व्हॅल्यूवर क्लिक करा एकदा. ओके, तर इथे 2 सिम्बॉल यूज करता आपण. पहिल्यांदा फर्स्टली स्टार कशासाठी यूज केलं? एनी नंबर ऑफ कॅरेक्टर. जर मी इथे काय आपला क्वेश्चन आहे स्टार्टिंग विथ स्नेहा, जर इथे असेल स्टार्टिंग विथ P नाहीतर S. ओके, सृष्टी स्नेहा मधलं फक्त S कॅपिटल इथं ठेवा आणि बाकी सगळं डिलीट करा फॉर्म्युला बार मध्ये. ओके, एंटर प्रेस करा. ओके, फर्स्ट ऑकरन्सेस देतो. शिट, ठीक आहे. सिंपली समजून घ्या, स्टार जे असते ते आपण काय यूज करतो की त्याच्या पुढे किती पण नंबर्स असतील नाही तर किती पण कॅरेक्टर्स असतील ते प्रिंट आउट होतील त्याच्या रिलेटेड. जर आपल्याला पुढे जाऊन कोणता तरी क्वेश्चन आला, मला असे फाइंड आउट करून द्या की ज्यांचे नेम अमित असेल, सरनेम किती पण असू दे, कोणतं पण असू दे, नाहीतर ज्यांची नेम्स A पासून स्टार्ट होतात त्यांच्या सगळ्यांची मला डिपार्टमेंटची लिस्ट पाहिजे. असे काहीतरी क्वेश्चन्स आले तर आपण स्टार यूज करणार. आणि क्वेश्चन मार्क कधी यूज करणार? इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे बघा सृष्टी. हा, एच मध्ये. ओके, इक्वल टू क्लिक करा. ओके, इथं मी A नंतर क्वेश्चन मार्क दिलाय, तिथे फक्त एकच कॅरेक्टर पाहिजे. म्हणजे A इथं अमित असू शकतं, अजित असू शकतं, फक्त क्वेश्चन मार्क असेल तिथं फक्त एक्झॅक्टली 1 कॅरेक्टर असेल, असे फक्त मला फाइंड आउट करून पाहिजे. सो एंटर करा. सो कोणताही इथे सेल्स प्रिंट आउट होईल. A16 to A21.
एवढा याचा यूज होत नाही जरी समजत नसेल तर. फक्त एक ऍट्रिब्यूट्स आपले माहित असावे म्हणून हे एक्सप्लेनेशन देत आहे. जे पहिले 3 ऍट्रिब्यूट्स आहेत एक्स लुकअपचे, लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे अँड रिटर्न ॲरे. हे एवढे 3 कळाले. ते 3 ऍट्रिब्यूट्स कळाले एक्स लुकअपचे. पहिले 3 जे मेन मॅन्डेटरी असतात ते. भवंतु, नूतन, पूनम, प्रणोती, प्रेरणा, सुनीता, वैष्णवी, यशदीप. Yes, sir, got it. पहिले 3 तरी कळाले. Yes, yes. हो सर. हे जरी ऑप्शनल वाले एवढे नाही कळाले तरी ठीक आहे. ते ऑप्शनल असतात, रेअरली यूज होतात. फक्त एक माहिती असावी म्हणून आपण एक आणि एक ऑप्शन चेकआउट करत आहे. ठीक आहे. उद्या आपण जो लास्टचा ऍट्रिब्यूट आहे सर्च मोड नावाचा तो आपण उद्या बघू. ठीक आहे. ओके. कोणाला काय Okay, sir. आतापर्यंत डाऊट, काही प्रॉब्लेम्स? ठीक आहे सृष्टी, तुम्ही स्क्रीन शेअरिंग. ठीक आहे. जर डाऊट नसते तर लिव्ह केलं चालेल. थँक्यू सर. थँक्यू सर.